16/9/2025ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं नोटीस नंबर 16 ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली आपण सर्वांनी बघितली होती। या नोटीसमध्ये MBBS BDS कॅप राउंड 2 जो आहे ना स्टेट काउन्सिलिंगचा, तर त्याचा अकॅडमिक इयर 2025-26चा पूर्ण टाइम टेबल आपल्याला बघायला मिळतो। आणि याच नोटीसमध्ये आपण चर्चा करणार आहोत की आपल्याला कॅप राउंड 2 साठी टोटल कॅटेगरीनुसार किती जागा वॅकंट आहे, याची अपडेट कधी मिळणार आहे, त्याचबरोबर आपल्याला चॉईस फिलिंग कधी करणे MBBS BDS कॅप राउंड 2 ची, त्याचबरोबर आपल्याला सीट अलॉटमेंट कधी केलं जाणार आहे, आपल्याला सीट अलॉटमेंट झाली तर कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करायची शेवटची तारीख काय राहणार आहे, आणि या ठिकाणी कॅप राउंड 2 चे रूल काय राहतील, ज्या मुलांना कॅप राउंड 2 मध्ये कॉलेज भेटलंय त्यांना थर्ड राउंड मध्ये जाण्यासाठी कोणते रूल लागू होत आहे, याची सविस्तर चर्चा आपण करणार आहे। फ्री एक्झिट आहे का नाही याची पण इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जर तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करणार आहे, मी त्याचा तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल। सगळ्यात अगोदर जर आपण विचार केला सीट मॅट्रिक्स बद्दल, तर 19/9/2025ला आपल्याला सीट मॅट्रिक्स दिली जाणार आहे। आता सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय राहतं, तर जेवढे कॉलेज कॅप राउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करणार आहे, मग जेवढे राउंड 1 मध्ये होते ते सर्व येतील। त्याचबरोबर जर एखादं नवीन कॉलेज ऍड होतं MBBSचा असो BDSचा असो, तर त्याची पण पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये दिली जाते। त्याच्यामुळे तुम्हाला आता इकडे तिकडे व्हिडिओ बघायची कुठल्याही प्रकारे गरज नाहीये। वेट करणं 19/9/2025ला ज्यावेळेस आपल्याला सीट मॅट्रिक्स दिली जाईल ना, तर तिथं कॅप राउंड 2 मध्ये MBBS चे टोटल गव्हर्नमेंट कॉलेज किती, प्रायव्हेट कॉलेज किती, नवीन कोणतं आलं, जुनं कोणतं, कोणत्या कॉलेजच्या जागा वाढल्या, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला 100% त्या ठिकाणी मिळून जाणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला वेट करणं सीट मॅट्रिक्सचा, आणि ऑफिशियल अपडेट ज्यावेळेस येईल ना त्याच वेळेस तुम्हाला तो डाटा घेऊन चलणं, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर आपल्याला कॉलेजचे नावं टाकणे, चॉईस फिलिंग करणे, तर 20/9/2025 ते 22/9/2025 संध्याकाळी 11:59 PM पर्यंत आपण या ठिकाणी कॉलेजचे नावं टाकणार आहे, चॉईस फिलिंग करणार आहे। त्यानंतर आपण जर चॉईस फिलिंग केली ना, आपल्या जर कट ऑफ मध्ये एखादं कॉलेज बसतंय जे आपण कॉलेज टाकले त्यापैकी, तर आपल्याला सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे। आणि जी काय आपली अलॉटमेंट लिस्ट आहे ना, ती 24/9/2025ला आपल्याला दिली जाणार आहे। जर आपल्याला 24/9/2025च्या अलॉटमेंट लिस्ट मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं आणि कॉलेज जर आपल्याला जॉईन करून बेटरमेंटला जाणं आहे, किंवा मग आपल्याला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिटेन्शन फॉर्म भरून तिथून आपली डिग्री कंटिन्यू करणे, तर आपल्याला त्या कॉलेजमध्ये 25/9/2025 ते 29/9/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जाऊन आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करणे, त्याचबरोबर जी काय फीस आहे कॅटेगरी वाईज ती आपल्याला DD किंवा चेकच्या फॉर्म मध्ये सबमिट करून त्या ठिकाणी एक तर कॉलेज जॉईन करणे, आणि आपल्याला बेटरमेंटला जाणे किंवा त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरून त्याच कॉलेजमधून आपली डिग्री कंटिन्यू करणे। जर एखाद्या मुलाला कॅप राउंड 2 मध्ये अलॉटमेंट झालेलं कॉलेज जॉईन करणं नसेल, तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला कॅप राउंड 3 ची चॉईस फिलिंग करण्यासाठी CET सेलचा परत एक वेळेस फॉर्म भरून जी काय स्टेट काउन्सिलिंगची 1000 रुपये फीस आहे, त्याचबरोबर IQ कोट्याची जी काय 5000 रुपये फीस आहे ना, ती तुम्हाला परत पेमेंट करणं पडेल। त्यानंतरच तुम्हाला जे आहे ते थर्ड राउंडच्या चॉईस फिलिंगसाठी इलिजिबल ठेवलं जाणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे।